नमस्कार. आज आपण काही निवडक स्रोतांच्या मदतीने शेती आणि पशुपालनाच्या आधुनिक जगात जरा डोकावूया. आपल्याकडे कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेळीपालन आणि डेअरी फार्मिंग म्हणजे या सगळ्या क्षेत्रांमधले काही प्रेरणादायी प्रवास आहेत. हो, यात गोपाळ पाटील, सुनीता कांबळे, राजेश शेंडे आणि किशोर काळे यांच्यासारखे शेतकऱ्यांच्या यशोगाथा आहेत. त्यांनी कसं नवीन तंत्रज्ञान वापरलं, योग्य मार्गदर्शन घेतलं, हे सगळं आपण जरा समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीलाच एक गोष्ट मला वाटते महत्वाची आहे, जी या स्रोतांमधून दिसते, की शेती आणि पशुपालन हे आता फक्त म्हणजे पारंपरिक राहिलं नाहीये. बरं. योग्य नियोजन केलं, तंत्रज्ञान वापरलं, की हा एक मोठा फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो. आता हेच बघा ना, कुक्कुटपालनाचं उदाहरण. गोपाळ पाटील 5,000 पक्ष्यांपासून सुरुवात केली त्यांनी आणि आता महिन्याला 1.5 लाखांपर्यंत नफा. हे म्हणजे खरंच खूप प्रभावी आहे. हो, अगदी. आणि हे यश असं सहज नाहीये. यामागे काय म्हणतात त्याला, बाजारातली वाढती मागणी आहे, तंत्रज्ञानाची प्रगती आहे आणि हो, ॲग्रो सोल्जर फाउंडेशन सारख्या संस्थांची मदत पण आहे. हे फक्त कोंबड्या वाढवणं इतकं नाहीये, म्हणजे एक पक्की बिझनेस प्लॅन लागते. बाजाराचं विश्लेषण करावं लागतं, कुठे विकणार, कसं विकणार. मग आर्थिक बाजू बघायला हवी, फायनान्शियल ॲनालिसिस आणि वेळेत सगळं होण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा एक पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोन आहे खरं तर. बरोबर, व्यावसायिक दृष्टिकोन. आणि मत्स्यपालनात सुनीता कांबळे यांचं उदाहरण तर बघा. फक्त 1/2 एकर जागेत सुरुवात केली होती त्यांनी. हो, फक्त 1/2 एकर. आणि आता 5 एकरपर्यंत विस्तार केलाय. त्यांना महाराष्ट्र राज्य महिला उद्योजिका पुरस्कार पण मिळालाय. हे खरंच कौतुकास्पद आहे. निश्चितच. आणि या यशामागे काय आहे तर योग्य ट्रेनिंग आहे. शेड कसं असावं, आधुनिक पद्धतीचं, माशांचं खाद्य व्यवस्थापन कसं करायचं, म्हणजे खर्च आणि गुणवत्ता यांचा ताळमेळ, पाण्याचं आणि माशांचं आरोग्य सांभाळणं म्हणजे हेल्थ मॅनेजमेंट, आणि अर्थातच आर्थिक मार्गदर्शन. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात तेव्हा असं यश मिळतं. सुनीता कांबळे यांचं यश हे महिलांच्या सहभागाचं पण प्रतीक आहे असं मला वाटतं. अगदी. आणि शेळीपालनाबद्दल काय? आपल्याकडे राजेश शेंडगेंचं उदाहरण आहे. असं म्हणतात की हा व्यवसाय कमी जागेत आणि कमी गुंतवणुकीत पण सुरू करता येतो. खरं आहे का हे? हो, ते खरं आहे. शेळीपालनाची हीच तर खासियत आहे. म्हणजे तुलनेने कमी भांडवल लागतं, जागा पण कमी पुरते. त्यामुळे काय होतं की लहान किंवा जे अल्पभूधारक शेतकरी आहेत ना, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरतो. पण इथेही योग्य नियोजन लागतंच. कोणती जात निवडायची, त्यांची काळजी कशी घ्यायची, मार्केट कसं शोधायचं, यासाठी मार्गदर्शन हवंच. शेंडगेंनी हेच दाखवून दिलंय की लहान प्रमाणावर सुरू करूनही यशस्वी होता येतं. आता डेअरी फार्मिंगकडे वळूया. किशोर काळे 5 गायींपासून 100 गायींपर्यंतचा प्रवास. हे पण खूप मोठं आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी किशोर डेअरी फार्म नावाने स्वतःचा ब्रँड तयार केलाय. या ब्रँडिंगचं काय महत्व आहे नक्की? ब्रँडिंग खूप महत्वाचं आहे आजच्या काळात. काळे यांनी जे केलंय ना, त्याला आपण व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो, म्हणजे मूल्यवर्धन. दुधावर प्रक्रिया करायची, समजा तूप बनवलं, पनीर बनवलं, त्याने किंमत वाढते आणि ते थेट ग्राहकांना विकतात, म्हणजे डायरेक्ट मार्केटिंग. अच्छा, डायरेक्ट मार्केटिंग. हो, त्यामुळे मधले जे दलाल असतात ते बाजूला होतात आणि नफा वाढतो. स्वतःचा ब्रँड तयार केल्याने काय होतं, ग्राहकांचा विश्वास बसतो, बाजारात तुमची एक वेगळी ओळख तयार होते. अर्थात यासाठी मालाची गुणवत्ता सतत चांगली ठेवावी लागते, हेही तितकंच खरं. मग या व्यवसायांमध्ये अजून पुढे जायला म्हणजे निर्यातीसारख्या संधी आहेत का? हो, नक्कीच आहेत. एक्सपोर्ट अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत, पण त्यासाठी मग आंतरराष्ट्रीय नियम पाळावे लागतात. उदाहरणार्थ ग्लोबल गॅप किंवा HACCP सारखी मानांकनं मिळवावी लागतात. हे सगळं उत्पादन प्रक्रिया आणि फूड सेफ्टीशी संबंधित आहे. ओके. ही प्रोसेस थोडी किचकट असू शकते, मान्य आहे, पण ॲग्रो सोल्जनसारख्या संस्था यात मदत करतात आणि सरकारी योजना पण खूप आहेत, सबसिडीज मिळतात. पण त्याची माहिती काढणं, अर्ज करणं यासाठी पण योग्य मार्गदर्शन लागतं. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतेय: आधुनिक तंत्रज्ञान, योग्य प्रशिक्षण, व्यावसायिक दृष्टिकोन आणि मार्गदर्शनाची जोड, हे सगळं एकत्र आलं तर शेती आणि संबंधित व्यवसायात खरंच मोठं यश मिळवता येतं. आणि ज्यांना यात अजून माहिती हवी असेल त्यांच्यासाठी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2025 मध्ये पुणे येथे कार्यशाळा आहेत कुक्कुटपालन, शेळीपालन, डेअरी फार्मिंग आणि मत्स्यपालन यावर. हो, या वैयक्तिक यशोगाथा खरंच प्रेरणा देतात, यात काही शंका नाही.
पण या पलीकडे जाऊन एक मोठा विचार करायला हवा असं मला वाटतं. तो म्हणजे जर अशा आधुनिक, एकात्मिक आणि व्यावसायिक शेती पद्धती जर मोठ्या प्रमाणावर वापरल्या गेल्या एकत्रितपणे, तर त्याचा आपल्या भागातील अन्नसुरक्षेवर आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या मजबूतीवर एकत्रितपणे किती आणि कसा सकारात्मक परिणाम होऊ शकेल यावर विचार करायला हवा नक्कीच.